वनवासाचा 12 वर्षांचा काळ संपला होता. पांडव मत्स्य देशात विराट राजाकडे जाण्यास निघाले. त्यापूर्वी त्यांनी कोणी कोणत्या वेशात राहायचे हे निश्चित केले होते. वेषांतर करून वेगवेगळे राहून त्यांनी एक एक करून नगरात प्रवेश केला. विराट राजा राजसभेत बसलेला असतानाच ब्राह्मण वेश घेऊन युधिष्ठिर सभेत आला. तो विराट राजाला अभिवादन करून म्हणाला, माझे नाव कंक, मी उत्तम द्यूतविद्या जाणतो. तसंच तुम्हाला वेळोवेळी राज्यकारभारात सल्ला देण्याचं कामही मी करेन. विराट राजाने त्याला मंत्री व सभासद म्हणून ठेवून घेतले. मागोमाग आचार्याच्या वेशात बल्लव नाव धारण करून भीम सुद्धा आला. त्याने आपण पाकशास्त्रात तसेच माजलेले हत्ती व बैलांशी कुस्ती खेळण्यात निपुण असल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रंथिक नाव धारण करून व अश्वविद्येत प्रवीण असल्याचे सांगत नकुल आला. तर तंतीपाल नाव घेऊन व गोपालनतज्ञ म्हणून सहदेव आला. त्यांना विराटाने आपल्या पदरी ठेवून घेतले. त्यानंतर बरं का मुलांनो, बृहन्नडा नाव घेऊन उर्वशीच्या शापाच्या प्रभावाने स्त्री वेश धारण करून अर्जुन सभेत आला. गायन वादन व नृत्य कलेत निष्णात असल्याचे त्याने सांगितले. आणि मग राजस्त्रिया व विशेषतः राजकन्या उत्तरा हिला कला शिक्षण देण्यासाठी विराट राजाने त्याला ठेवून घेतले. विराटांची पत्नी सुदेशणाकडे द्रौपदी दासीच्या वेशात सैरंध्री नाव धारण करून पोहोचली. केशरचनाशास्त्रात आणि फुलांच्या माळा तयार करण्याच्या कामात पारंगत असल्याचे तिने सांगितले. सैरंध्रीने सुदेशणाला सांगितले की तिला 5 गंधर्व पती असून ते सदैव गुप्त रूपात तिचे रक्षण करीत असतात. जर कोणी तिचा उपमर्द केला किंवा तिला त्रास दिला तर ते त्याचा तात्काळ वध करतात. सुदेशणाने तरी सुद्धा तिला ठेवून घेतले. तर मुलांनो, पांडव अशा प्रकारे निरनिराळ्या वेशात विराट राजाकडे राहू लागले. विशेष काहीही न घडता जवळपास 10 महिने पार पडले सुद्धा. परंतु राणी सुदेशणाचा मानलेला भाऊ कीचक राजा विराटाचा सेनापती होता. हा कीचक अतिशय क्रूर, दुष्ट आणि लंपट होता. तरी सुद्धा राजा त्याचे सर्व अन्याय नजरेआड करीत. सुदेशणाच्या महालात त्याच्या दृष्टीला एकदा सैरंध्री पडली. तिचे सौंदर्य पाहून तो वेडावून गेला. दासीपणा सोडून माझ्याशी लग्न कर म्हणून तो तिच्या मागे लागला. एकदा संधी पाहून कीचकाने सैरंध्रीचा हातच धरला. द्वेषाने हिसडा मारून तिने सुटका करून घेतली आणि राजसभेत शिरून कीचकाची तक्रार करू लागली. तेवढ्यात कीचक सभेत पोचला. त्याने तिच्या केसाला धरून तिला ओढून खाली पाडले आणि तिला एक लाथ मारली. त्या रात्री सैरंध्रीने विटंबनेचा सूड म्हणून कीचकाला मारण्याचे बल्लवाबरोबर गुप्तपणे ठरवले. त्याकरिता कीचकाला वश झाल्याचे नाटक करावे व त्याला रात्री सामसूम असलेल्या नृत्यशाळेत गुपचूप बोलवावे असा बेत ठरला. सैरंध्रीने त्याप्रमाणे बोलवून कीचकाला नृत्यशाळेत येण्याचा मोह पाडला. बल्लव म्हणजे बरंच का मुलांनो आपला भीम. तर बल्लव तेथे अंधारात स्त्रियांची वस्त्रे पांघरून बसून होता. दारू पिऊन धुंद झालेला कीचक त्यालाच सैरंध्री समजून स्पर्श करण्याच्या उद्देशाने जवळ येताच बल्लव ताडकन उठला. कीचकाला तोंडून आवाज सुद्धा काढण्याचा अवसर न देता बल्लवाने त्याला ठार केले. त्यानंतर त्याचे शरीर छिन्न विच्छिन्न केले. भीम भिंतीवरून उडी मारून पाकशाळेत निघून गेला. सैरंध्रीने मग जाता जाता रक्षकांना जागे केले आणि जबरदस्ती करणाऱ्या या पापी कीचकाला तिच्या गंधर्व पतीने ठार केल्याचे सांगितले.